पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे। सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात 2 व्यक्तींनी 13 ते 14 वाहनांची तोडफोड केली आहे। तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे। पिंपळे गुरव भागातील मयुरी नगरी परिसरात पहाटे 4 वाजता ही घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार तोंडाला मास्क बांधून आलेल्या दोघांनी दिसेल त्या गाडीला लक्ष्य करत कोयत्याने वाहनांच्या काचांची तोडफोड केली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपळे गुरव परिसरात दहशत पसरली आहे। पिंपळे गुरवच्या मयुरी नगर भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करण्यात आलं आहे। ही घटना आज पहाटे 4च्या सुमारास घडली। घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये या आधी देखील अनेकदा वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत, परंतु अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे। सांगवी पोलीस अज्ञात दोघांचा शोध घेत आहेत। कोयता आहे हातात। इकडची फोडून गेली।